महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेने धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारी लोक आहोत। मुलानं मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने-सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही नेते कोळीवाड्यात आले होते। कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। वरळी कोळीवाड्यामध्ये खूप पर्यटक येतात। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी कोळीवाड्यात येतो तेव्हा आनंद असतो, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेमधील शपथेची आठवण। संसदेमध्ये संविधानाची शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगानं आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू। राहुल गांधी यांच्याकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाही। वेबसाईट लॉन्च झाल्यापासून वेबसाईट व्यवस्थित सुरू। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आत्ताच शोधून ठेवलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। राहुल गांधी यांच्यासारखा बालिश व्यक्ती पाहिला नाही, त्यांची सर्व स्टेटमेंट बालिश। चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधींनी तर्कसंगत आरोप केले पाहिजेत। काँग्रेसच्या काळामध्ये देखील याच पद्धतीनं मतदार नोंदणी व्हायची। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवार यांचा प्रत्युत्तर। आत्मचिंतन करून जनतेचा कौल स्वीकारावा, गोरेंचा सल्ला। चोरी उघड झाल्यानंतर निवडणूक आयोग घाबरलाय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं, जितेंद्र आव्हाड यांची टीका। निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता खूप आधी उघडकीस आली असती। राहुल गांधींच्या आयोगावरील आरोपानंतर प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट। राहुल गांधींनी चांगलं काम केलं, आंबेडकरांकडून कौतुक। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मतदार याद्यातील घोळ समोर आणल्यानंतर काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर। देशभरातील घोळ समोर आणण्यासाठी काँग्रेस देशव्यापी मोहीम राबवणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरचिटणीसांची बैठक बोलावली। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। राज ठाकरेंसोबत युती करून लढायचं झाल्यास पुढे काय, त्यावरून चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंना आमच्याकडे पहिल्या रांगेत स्थान होतं। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्यावरून देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना काँग्रेसनं त्यांची जागा दाखवली। त्यांनाच अपमान वाटत नसेल तर मी काय बोलणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। आमच्यासोबत असताना ठाकरेंचं स्थान कुठे होतं, उद्धव ठाकरेंनी याचा विचार करण्याची गरज। तुळजाभवानी समोर सांगतो, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत पाहिलं। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी असंघाशी संघ केल्यामुळे 6व्या रांगेत गेल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली। काँग्रेससोबत जाणं म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणं, असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की मागच्या, घरगुती वातावरणामध्ये कुणी कुठं बसायचं हा आमचा निर्णय। ठाकरेंच्या आसनाच्या ठिकाणावरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचा प्रत्युत्तर। नागपुरात आज मंडल यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शक्ती प्रदर्शन। शरद पवार मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार। शरद पवार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। निवडणूक आयोग घोटाळ्याविरोधात लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याचं भास्कर जाधव यांचं वक्तव्य। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला पत्र। जानेवारी महिन्यामध्येच पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची युती। बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र। 21 जागांसाठी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार।
गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणामध्ये रोहित पवारांचा कार्यकर्ता अटकेत. दगडफेक आणि जुन्या मारहाणीच्या रागातून अपहरणावेळी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केल्याचा गंभीर आरोप. सरकारविरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न. पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसारच बोलतात. मी व्हिडिओ कॉल केला होता का याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा. रोहित पवार हे आक्रमक. रोहित पवार बालिश माणूस, हा बालिश बॉय. मला मारायचं असेल तर बारामतीत कुठे येऊ सांगा. गोपीचंद पडळकरांचं रोहित पवारांना आव्हान. गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्याचं झालेल्या अपहरणावर चर्चा झाल्याची शक्यता. दिवसभर टीव्हीवर चेहरा दिसला पाहिजे म्हणून रोहित पवार काहीही बोलतात. शिंदेंच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असा दावा करणाऱ्या रोहित पवारांवर बावनकुळेंची टीका. रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मला बदनाम करण्याचा चाकणकरांचा प्रयत्न. एकनाथ खडसे यांचा आरोप. तर गिरीश महाजनांच्या अनेक सीडी लोढाकडे आहेत. खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप. पिंपरीमधील वृक्षतोडी संदर्भात भरसभेमध्ये माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. उठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो. कुणीही उठतं आणि मला उपदेश करायला लागतं. अजित पवार यांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा 15 ऑगस्ट नंतर सुटेल. अलिबागचे शिंदेंच्या सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचं दळवी यांची माहिती. मुख्यमंत्री आणि अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणार नाहीत. धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्री केलं तरी आम्हाला फरक पडत नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. 29 ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार. आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं झाली तर फडणवीस जबाबदार असतील. मनोज जरांगेंचा इशारा. भास्कर जाधव एहसान फरामोश माणूस. रामदास कदम यांची टीका. कुणी कितीही उपकार केले तरी भास्कर जाधव जाणीव ठेवत नाही. भास्कर जाधव यांच्या टीकेला रामदास कदम यांचं उत्तर. सुजय विखे पाटलांचे पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याचे संकेत. तुमच्याकडे परत येऊन तुमच्या मतांवर पुन्हा खासदार होणार. विखे पाटलांचं वक्तव्य. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटी अनुदान मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल. मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. बावनकुळे किती सरळ खोपडीचे हे सर्वांनाच माहिती. चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेला नाना पटोले यांचं उत्तर. ऑपरेशन सिंदूरवरून बावनकुळेंनी पटोलेंवर केली होती टीका. उलट्या खोपडीचे नाना पटोले राहुल गांधींना खुश करण्यासाठी वक्तव्य करतात. बावनकुळे यांनी अशा प्रकारे टीका केली होती. माझा विभाग पारदर्शक काम करत असून माझ्यावर कोणी बोट उचलू शकत नाही. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांवर मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण. लोढांच्या खात्यातील 41 अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर तिथेच पोस्टिंग मिळाल्याचा दानवेंचा आरोप. फडणवीस रॅपिडो सारखे प्रकार कसे सहन करतात. प्रोगोविंदांसाठी स्पॉन्सरशिपवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल. यांनी लगेच मांडवली केली म्हणत प्रताप सरनाईकांवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना दोषमुक्तीविरोधात अंजली दमानिया यांची याचिका. हायकोर्टामध्ये दाखल याचिकेवर न्यायाधीश SM मोडक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. 14 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार. आम्ही कुणाला शत्रू समजत नाही, आम्ही विरोधक समजतो. बावनकुळे काही चुकीचं बोलले नाही. बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. हिंजवडी पालिकेसाठी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी. हिंजवडी पालिकेवर अजित पवार यांचं सुतोवाच. मात्र आमदार संभ्रमात. नागपूरमध्ये शरद पवारांच्या स्वागतासाठी आणलेली फुलं कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांना दिली. पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या घरी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी प्रकाश गजभिये यांचा अपघात झाला होता. त्या निमित्तानं शरद पवारांनी गजभिये यांची भेट घेतली. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका लढवणार.
ठाकरेंच्या सेनेचे नेते सतीश हरडे यांची प्रतिक्रिया. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींकडून सत्कारावर बोलण्यास बावनकुळेंनी टाळलं. तुळजापुरातील कार्यक्रमात आरोपींकडून सत्कार स्वीकारल्यानं विरोधकांची बावनकुळेंवर टीका. माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची मागणी. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आरोपीला घरात घुसून उत्तर देऊ, प्रवीण तायडे यांचा इशारा. आपले 41 आमदार निवडून आलेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये झाडं लावत वनराई करायची, असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माधुरी हत्तीण संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार. नांदेड मठाचे वकील आणि वनताराचे वकील यांच्यामध्ये बैठक. नरिमन पॉइंट इथल्या बख्तावर या इमारतीमध्ये बैठक. पेटा संस्थेनं हत्तीणीला मठात ठेवायचं नाही यासाठी सुपारी घेतली. पेटाची सुपारी घेण्याची वृत्ती आणि असले धंदे बंद करावेत. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची पेटावर टीका. साताऱ्यामधील गोडोली तळ्यामधील उद्यानाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाहणी केली. उद्यानाच्या सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. अमृत भारत योजनेमधून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून प्रकल्पाचं काम. शिंदेंच्या शिवसेनेकडून मातोश्रीजवळ पोस्टमन बांधवांसाठी रक्षाबंधन. पोस्टमन बांधवांचा शिवसेनेकडून सन्मान. पल्लवी सरमळकर यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई विमानतळावर शिवसेना एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन. ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्गो विभागातील 100 पेक्षा अधिक कामगारांचा पक्षप्रवेश. सात वर्षापूर्वी गोरेगावमध्ये बांधलेला 27 कोटींचा उड्डाणपूल जमीनदोस्त होणार. पूल जमीनदोस्त करण्याची महापालिकेची तयारी सुरू. वर्सोवा दहिसर किनारी मार्गाच्या प्रकल्पामध्ये पूल अडथळा असल्याचं कारण. मनसेचं पालिकेविरोधात आंदोलन. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी चीनला जाणार. टॅरिफ विरोधात निर्णय दिल्यास पुन्हा 1929 सारखी महाबंदी येईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन न्यायालयांना इशारा. एक महत्वाची बातमी आहे. ठाणे पोलीस मुख्यालयातील 9 पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले. ठाणे कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना 7 पैकी 2 कैदी बेपत्ता असल्याचं समोर आलंय. कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय. बेपत्ता कैद्यांचा ठावठिकाणा विचारला असता दिशाभूल करणारी उत्तरं देण्याचा पोलीस कॉन्स्टेबलनी प्रयत्न केला आणि त्यावरूनच आता या कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलंय. तर पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात पोहोचलाय. कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशननं याचिका दाखल केली आहे. पुण्यामध्ये 20 ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी करण्यात आली आहे. पंधरा ऑगस्टला ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये अलास्का इथं बैठक. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चेची शक्यता. ओला उभारला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये सेवा. राष्ट्रीय सहकार विकास निगममधील सूत्रांची माहिती. 21 सप्टेंबरला एमपीएससी गट क सेवा मुख्य परीक्षा. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार. 11वी प्रवेशासाठी मुदतवाढ. 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ओपन टू ऑल अंतर्गत प्रवेश घेता येणार. मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर 3,77,000 ध्वनी अवरोधक बसवण्यात आले. ध्वनी अवरोधक बसवल्यानं बुलेट ट्रेनमुळे होणारं ध्वनी प्रदूषण रोखलं जाणार. गणेशोत्सवामध्ये मुंबईहून कोकणात फक्त 6 तासात पोहोचता येणार. मुंबई ते विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग रो सेवा सुरू होणार. बोटीमधून एका वेळी 400 ते 500 जणांना प्रवास करता येणार. मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा 14 ऑगस्टला मिळणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आदिवासी समाजातील थोर पुरुषांच्या स्मृतीचा जागर व्हावा यासाठी कार्यक्रम पार पडला. यावेळी आदिवासी नृत्य सादर करत जनजागृती देखील करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते माहीम
तर मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ब्लॉक असणार. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एका गुंडाकडून गावठी पिस्तूल जप्त. पिस्तूल कमरेला बांधून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुंड ताब्यात. अभिषेक टेंकले असं या गुंडाचं नाव. पुणे महानगरपालिका शहराच्या प्रवेशद्वारावर स्मार्ट टॉयलेट उभारणार. 5 ठिकाणच्या महत्वाच्या ठिकाणी व्हीआयपी टॉयलेट असणार. पुण्यामधील सिंहगड उड्डाणपुलाला भेगा पडलेल्या नसून तो तांत्रिक गरजेनुसार ठेवलेला गॅप आहे. सिंहगड उड्डाणपूल कंत्राटदाराचे प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. पुलाला कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिका आयुक्त कार्यालयामधील मनसेच्या आंदोलनानंतर सुरक्षा रक्षकांची बदली. सुरक्षा व्यवस्थेमध्ये कसूर केल्याप्रकरणी कारवाई. डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला नागपूर पोलिसांनी भुवनेश्वरमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. नागपूरमधील एका व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये डिजिटल अरेस्ट करून 23 लाखांचा गंडा घातला. नागपूर सायबर पथकाची कारवाई. गोंदियाच्या देवरीमध्ये तलावामध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृतदेहाच्या डोळ्याजवळ जखमा असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त. देवरी पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याची वेळ. लातूरच्या भंडारज बुद्रुकमधील ग्रामस्थांनी वंचितच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित. नाशिकच्या चांदोडमधील अपघातामधील मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत. मंत्री दादा भुसे यांची घोषणा. चांदोडमध्ये 12 ते 13 विद्यार्थ्यांना वाहनानं धडक दिली. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. उत्तर काशीमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला. धरालीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये महाराष्ट्रातील 172 पर्यटक अडकले होते. त्यातील 1 जण बेपत्ता. गेल्या 5 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षपदाविनाच. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतरच नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता. अध्यक्षपदासाठी अनेकांची फिल्डिंग. सत्ताधारी 3ही पक्षातल्या नेत्यांची पुन्हा एकदा निराशा. मुंबईमध्ये 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. ड्रग्ज प्रकरणी एका नायजेरियन नागरिकासह एकूण 5 जणांना अटक. बातमी जळगावातून आहे. एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक करण्यात आली आहे. दाम्पत्यानं 20 जणांची 55 लाखांना फसवणूक केल्याची माहिती मिळते. हितेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विलास शिंदे यांचा काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असताना विलास शिंदे महानगर प्रमुख म्हणून काम करत होते. तिकडे गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक बनला. हेदतवडच्या सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर केला. भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजाच्या आरोपांना उत्तर दिलं. राजकीय प्रवासामध्ये ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे झिजवले असं देखील भास्कर जाधव म्हणाले. तर हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दूध उत्पादकांचा वाहत्या पाण्यातून प्रवास पाहायला मिळतोय. दरम्यान पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. कळमनुरी तालुक्यातील सालेगाव शिवारामधील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सालेगाव रुपर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची.